माझे शेवटचे दोनच मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय. ठाण्याला एअरफोर्स आहे. आता युद्धजन्य परिस्थिती असो किंवा नसो, ही अतिशय संवेदनशील असे भाग आहेत. मग ते येऊरचं एअरफोर्सचं वसाहत असेल किंवा ठाण्याची एअरफोर्सची असेल, याच्या भोवती इमारती मधलेच्या मधले बांधले गेलेले आहेत अध्यक्ष महोदय. आम्ही पत्र दिलेली आहेत, एअरफोर्सने पत्र दिलेली आहेत अध्यक्ष महोदय. परंतु याची चौकशी करणार की नाही की हे नियम बाह्य आहे का नियमानुकूल आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. माझी मागणी आहे की या निमित्ताने नगरविकास खात्याने या संबंधामधलं उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय. येऊरला देखील तीच परिस्थिती आहे. येऊरला तर काय आबाद आहे. दर अधिवेशनामध्ये येऊरचा विषय येतो. त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचा आवाजाचं प्रदूषण होतं. निरनिराळ्या प्रकारची आजही अनधिकृत बांधकामं चालू आहेत अध्यक्ष महोदय. परंतु महापालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घालण्यात येतं आहे, तर त्याच्यावर कठोर प्रकारचा निर्देश देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. माझे शेवटचे 2 मुद्दे अध्यक्ष महोदय. घोडबंदरला 2च गोष्टी आहेत. एक पाण्याची कमतरता आहे. शहरामध्ये जरी असली तरी देखील घोडबंदर भागामध्ये एका बाजूला उंचच्या उंच इमारती होत आहेत. 50-50 माळ्याच्या जवळजवळ 50 तरी इमारती होणार आहेत. मी मागच्या अधिवेशनामध्ये मागणी केली होती की पहिले तुम्ही पाण्याची व्यवस्था कशी करणार, त्याच्यानंतर यांना परवानगी द्या. हायकोर्टाने देखील बंदी आणली होती. परंतु महापालिकेने हायकोर्टाकडे अफिडेव्हिट दिलं की आम्ही पाण्याची सोय व्यवस्था वितरणची सगळं आमच्याकडे प्लॅन आहे, आणि तो त्यांनी सबमिट केला आणि हायकोर्टाने ती बंदी उठवली. एवढ्या उंचच्या उंच इमारती होणार, वाहतूक कशी करणार, पाणी कसं त्यांना देणार, त्याचं काय नियोजन करणार. आणि आता तर त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरलेत. सर्व्हिस रोड देखील आपण एकत्रित करायला निर्णय केलेला आहे MMRDAने. लोकांनी त्या ठिकाणी खालती रस्त्यावर उतरून आंदोलनं केली अध्यक्ष महोदय. शेवटी सर्व्हिस रोड जो आहे तो लोकांच्या सुरक्षेकरता आहे, अंतर्गत त्या ठिकाणी वाहतुकीकरता आहे. तो वाहतूक सुरळीत व्हावं म्हणून सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता जर एकत्र केला, असा जर तुम्ही निर्णय केला तर तो योग्य होणार नाही, तो नियमबाह्य होईल. कोर्टामध्ये जर कोणी गेलं तर त्याला निश्चितपणे स्टे येऊ शकतो अध्यक्ष महोदय. कारण दुतर्फा जेवढी तुमची आस्थापना आहेत आणि इमारती आहेत, त्या इमारतींना जी परवानगी दिली ती सर्व्हिस रोड करणार अशा प्रकारची आश्वासन दिल्यामुळे महापालिकेने त्या ठिकाणी त्यांना परवानगी दिली अध्यक्ष. आणि आता तुम्ही मनात येईल तसं करता, आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधी देखील ठोस प्रकारचं नगरविकास खात्याने आपल्याला उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय.